डिपार्टमेंटान घातल्या आयज हांगा जमा जाल्यात आनी सांगपाक सरकाराक आनी ह्या खात्याच्या अधिकाऱ्यांक की तुम्ही जो भ्रष्टाचार ह्या खात्यान जो शिरकाव केल्लो आसा तेजेर कसली तरी बंदी हाडपाक जाय। कॅगाचो रिपोर्ट हा कंट्रोलर जनरल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ कॅग ताजो रिपोर्ट आसा की देर इज रॅम्पंट करप्शन in this department. Now who is responsible for this corruption? तेजी सविस्तर माहिती सरकारान जनतेसमोर दवरपाची गरज आसा। काही अधिकारी आसात ह्या खात्यात आणि तसेच गव्हर्नमेंटाच्या बाकीच्या डिपार्टमेंटांनी जे रिटायर जातात पण तांकां रिटायर जावन एक्सटेंशन मेळटा। आयज गोंयच्या कॉलेजींतल्यान जावं मागीर तो टेक्निकल असो इंजिनियरिंग असो हजारांनी भुरगे वर्साच्या वर्सा भायर सरतात। तांकां नोकऱ्यो कोण दितलो? जर तर तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉईजांक एक्सटेंशन दिवपाक लागले आणि रिटायर एम्प्लॉईजांक कॉन्ट्रॅक्टार 1 वर्स 2 वर्सां दवरपाक लागले जाल्यार नव्या भुरग्यांक जे गोंयचे भुरगे आसा तांकां सर्विसी कसो मेळटलो हो एक प्रमुख प्रश्न आमी ह्या गोंयच्या सरकारा समोर दवरता। आणि ह्या खात्यान आमकां माहिती मेळ्ळे प्रमाणे इनलँड वॉटरवेज तसेच कॅप्टन ऑफ पोर्ट्सान कांय अधिकारी आसात जे रिटायर जावन हांगा परतून काम करपाक सोदतात। आमचो तेजेर खर निषेध आसा आणि जर तर एक्सटेंशन दिले जाल्यार आमी इंडिपेंडंट एज्युकेशनाचेर हांगा कॅप्टन ऑफ पोर्ट्सा समोर बसतले। कित्याक नव्या भुरग्यांक संधी मेळपाक जाय, नवे रोजगार उत्पन्न जावपाक जाय आणि जे वॅकंट पोस्ट आसात ते फिलअप जावपाक जाय, एक प्रमुख मागणी आसा। भावानो, आमी पळयला हांगा की रो फेरीबोटी आयल्यात, तेजेर आमचो कांय निषेध ना, आमकां कांय ऑब्जेक्शन ना नवे फेरीबोटी आयल्यात, पूण नवे फेरीबोटी कॉन्ट्रॅक्टाक दिवपाक आमचो ऑब्जेक्शन आसा। कित्याक गोंयची सुटका जायसर आनी गोंयची सुटका जावच्या पयलीं सगळे रिव्हरायन फेरीबोट्स आसात, सगळे रिव्हरायन रूट्स आसात, हे आमी चलयताले, आमचे पूर्वज चलयताले आणि तेच्या फाटल्यान आमी चलयतात। जाल्यार आयज ह्या सरकाराक कितें what are the compulsions to bring these रो फेरीबोट्स through contract system? आमी सक्षम आसात, आमचे डिपार्टमेंट सक्षम आसा, आमचे सेलर सक्षम आसा, आमचे मागणी सक्षम आसा, वेल क्वालिफाईड आसा, वेल इक्विप्ड आसा, जाल्यार कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कित्याक? ह्यो रो फेरीबोटी आमकां दियात, आमी चलयतात त्यो रो फेरीबोटी। ही प्रमुख मागणी आमी हांगा घेवन येयल्यात। भावानो, हळू हळू जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आसा तो सगळीकडे गव्हर्नमेंट खात्यांनी पसरलेलो आसा। नवे नोकऱ्यो उत्पन्न करपाची सरकाराची कसलीच इच्छाशक्ती ना। सरकाराक फक्त कॉन्ट्रॅक्टाचेर सगळो कितें व्यवहार आसा तो चलोवपाचो आसा। कॉन्ट्रॅक्ट 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 आणि कॉन्ट्रॅक्ट जर भरपाचे आसा जाल्यार सरकारान कॉन्ट्रॅक्ट सरकाराची गरज कितें आसा? आमी खंयचो तरी कॉन्ट्रॅक्टर हाडटा आनी सांगता हे खातें चलय म्हणून। दिस इज सिंपल इक्वेशन। Why we require the government? Why we require the departmental head? And why we require the captain of port? Or why we require the director of inland waterways? We say that bring some contractor and run the department. Is this the system which the government wants to opt for? आम्ही याचर खर निषेध करता। आमचो ओव्हरटाइम कितलेशेच महिने झाले पेंडिंग आसा। आम्ही 24 वरां फेरीबोटी चलयतात, खंयच्याच खात्यान 24 वरां ड्युटी करिनात, पुढे आमी 24 वरां करतात। आमचो ओव्हरटाइम आमकां टायमार मेळना। कायदो कितें म्हणटा की जर तर तुवें जुनान ओव्हरटाइम केलो जाल्यार जुनाचो ओव्हरटाइम तुका जुलयाच्या सॅलरीन मेळपाक जाय। पूण हे खाते हांगा अनागोंदी कारभार चल्लेलो आसा। हांगा आपणाक म्हणजे मी करे सो कायदा, हांव सांगता तूं आयक, अशें ह्या डिपार्टमेंटान जालां। आणि जर तर कोणी सुबेस उलयले
तांकां हाडटा आनी डिपार्टमेंटान बसयता, तांकां रिजर्व दवरतात. कांय ब्लू व्हायट बॉयज आसात तांकां ठरावीक फेरी रुटांचेर घालतात. रोस्टर तयार जायना, फेरी बोटी नवे हाडटात, त्या फेरी बोटीचे ट्रान्सपरन्सी ना. खंयच्या कॉन्ट्रॅक्टरा कडच्यान फेरी बोटी हाडल्या, कितलो ताजेर खर्च जाला, कांय ट्रान्सपरन्सी ना. आणि हेजो सगळ्यांचो हिशोब मागपाक आयज हे कामगार हांगा येयल्यात. आमकां कॉन्ट्रॅक्ट सिस्टम हांगा आसपाक जायना, हो एक प्रमुख मागणी आसा. आमकां एक्सटेन्शन हांगा मेळपाक जायना, जे रिटायर जाता तांकां. आणि जे कोण अपॉइंट करता ते क्वॉलिफायड आसपाक जाय. कोणूय आसूं तो मागीर खात्याचो वरिष्ठ अधिकारी आसूं जावं तो खात्यान कनिश्ठ अधिकारी आसूं, तेका जर क्वॉलिफायड एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन ना आणि तेका जर सरकारान तेजी नेमणूक केल्या जाल्यार ताची चौकशी जावपाक जाय. कित्याक फाटल्या कॅप्टन ऑफ पोर्ट्सान एक रिमार्क मारलेलो की आफ्टर मी देर इज नो क्वालिफाइड पर्सन to be appointed as the captain of ports. If this is correct, if the information which we got is correct, then there has to be an investigation into all the educational qualifications of all the officers who are holding the higher post. आणि ते खरेच लायक आसा काय ना ते सिद्ध जावपाक जाय. पयरूच रेबंदर एक फेरी बोटीक एक्सिडेंट जालो, जबाबदार कोण? आम्ही प्रश्न विचारता. जी फेरीबोटीक एक्सिडेंट झाला तेजे सेफ्टी ऑडिट जाल्ले, तर सेफ्टी ऑडिट केन्ना जाल्ले? बाकीच्या फेरीबोटीचे सेफ्टी ऑडिट केन्ना जाला? तेजे ऑडिट खंय आसा, तेजो रिपोर्ट खंय आसा? आयज तुम्ही काय 4 कामगारांक धरल्यात आणि तांचेर इन्क्वायरी करतात, पूण पोंच्यान जर फेरीबोटीच्यो प्लेटी जर गळपाक लागल्यो जाल्यार फेरीबोटीचे कर्मचारी फेरीबोट कशे सेव्ह करतले? तेची जबाबदारी कोण घेतलो? तेची जबाबदारी कोणी तरी घेवची पडटली. आणि हो एक प्रमुख मागणी आसा. भावानो, आयज जर आमी हांगा जंगल्यात, आमी सरकाराक शिटकावणी दितात. आमी सगळ्यो फेरीबोटी बंद करूंक ना, आमी खंयच्योच रूट बंद करूंक ना. आमी जे ऑफ जाल्यात ते आयज हांगा येयल्ले आसात. म्हणून टायम मेळ्ळो आणि सरकारान आमचेर जर वेळ हाडली जाल्यार आमी सगळ्यो रूट बंद करून हांगा येतले. ही शिटकावणी आमी सरकाराक दिता आणि आमी मागता सरकारा कडेन ज्यो करप्ट प्रॅक्टिसेस ह्या सीओपीन आसा, ह्या इनलँड वॉटरवेज डिपार्टमेंटान आसा, ताचेर बडी मारपाक जाय. जे करप्शनान इन्वॉल्ड आसात, जे कॅग रिपोर्टान करप्शनाचो उल्लेख जाला, ताचेर कारवाय जावपाक जाय. जी फेरीबोट बुडल्या त्या फेरीबोट कित्या खातीर बुडल्या तेची जापसालदारकी कोणी तरी घेवपाक जाय. ह्यो रो फेरीबोटी येयल्या, ह्यो भायर कॉन्ट्रॅक्टरांक दिवपाक जायना, ह्यो आमी चलयतात, आमच्या हातीन दियात. ही मागणी घेवन आमी हांगा येयल्ले आसात. मी कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर बा केला. आमी ह्या डिपार्टमेंटाक कंटिन्युअसली लेटरां बरयत आसा. आमी सीएमाक लेटरां बरयल्या, आमी कॅप्टन ऑफ पोर्ट्साक लेटरां बरयल्या, आमी डायरेक्टराक लेटरां बरयल्या की बाबा हे प्रॉब्लेम आसात, ह्या प्रॉब्लेमाचो प्रॉब्लेम सॉल्व कर म्हणून. आमकां सीएमान 1.5 वर्स फाटीं आपयल्ले आनी सांगलेले की वी वील सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स. आमी ड्युटी रोस्टर सारको करुया, आमी ड्युटी टायमींग सारके करुया, आमी वेतनाची जी थकबाकी आसा ती तुमकां दिवया. पूण अजुनूय ह्या सरकारान कांय केल्लें ना. आणि आमकां कळनासतना आमचे सर्वीस कंडिशन चेंज केल्या. सर्वीस कंडिशन जर चेंज करता, दुसरे नवे सर्वीस कंडिशन हाडटा, 24 वरांच्या 8 वरां ड्युटी करता, जाल्यार तुवें पयलीं कामगारांची मान्यता घेवपाक जाय. तुमी युनियनाक नोटीस दिवपाक जाय अंडर सेक्शन 9A. पूण हेंच्यांनी कांय केल्लें ना. डायरेक्टली सालाजार शाही, पुर्तुगीजान एक सालाजार म्हणून डिक्टेटर आहलो, आतां सालाजार गोंयानूय जाल्यात. सो फाल्यांच्यान तुमी सिस्टम चेंज. कितें चल्लां ही अक्षरशः दादागिरी आसा. आणि डेमोक्रेटीक सिस्टमान लोकशाही पद्दतीन दादागिरी खंयसरूच थारो आसना. सो तेजो निशेध करपाक आयज आमी हांगा जमल्यात. सर पयलीं ह्या R&Dच्या अंडर आतां जे
हे केला तुमका ते डिपार्टमेंट आता डिपार्टमेंट इनलँड वॉटरवेज केला इनलँड वॉटरवेज केला बट देर इज अ बिग मेकॅनिझम बिहाइंड ऑल दिस थिंग. इनलँड जेन्ना वॉटरवेज केले डिपार्टमेंट वेगळे झाले ना आता डिपार्टमेंट वेगळे झाले पूण पयलींचो हिशोब कोण दितलो आमचो. पयलीं R&D कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन आसले. सो पयलींचो हिशोब आमची वेतनाची थकबाकी जी आसा ती कॅप्टन ऑफ पोर्ट्सान दिवपाक जाय. नाव रिसंटली इट इज बीन टेकन ओवर बाय इनलँड वॉटरवेज बट दॅट डजंट मीन दॅट कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑफिस इज एब्सॉर्ब्ड ऑफ ऑल द पास्ट लायबिलिटीज. द पास्ट लायबिलिटीज इज स्टील अपॉन दॅट आनी केस चालू आसा तेंचेर. सो ताजो हिशोब तांच्यांनी दिवपाक जाय. हे सगळें करपाक कांय तेच्या फाटल्यान षडयंत्र आसा. कित्याक कॅप्टन ऑफ पोर्ट्साक ह्या डिपार्टमेंटाक येणावळ जी आसा ती काजिनोची आसा. सो तांकां ह्या फेरी रुटांचे पडलेले ना. हे बारीक फेरी रोड 10 रुपया 20 रुपया ते पडलेले ना. दे आर मोर इंटरेस्टेड इन काजिनोज बिकॉज द रेव्हेन्यू फ्रॉम द काजिनोज इज मच हायर देन वॉट दे आर डुईंग दिस. So all concentration on casinos, how to build up jetties, how to create infrastructure, CRZचे उल्लंघन करून कशें तांकां तेंच्या खातीर जागो करून दिवप. बेती पणजेची फेरीबोट जे जाग्यार लागता थंय पॅरलल डॅक येयला, पॅरलल धक्को येयला आनी आमी जर त्यो फेरीबोट थंय चलयता आसतना मॅन्युअर करता आसतना आमच्या माकनिस्तांक सॉलीड प्रॉब्लम जाता. फाल्यां थंय कितें एक्सिडंट जालो हें आमी सांगलेलें आसा पूण तांकां पडलेलें ना. दे वॉन्ट टू एकोमोडेट कजिनोज एवरीवेअर. दिस इज हॅपनिंग. वी आर सेईंग यू डोंट. वी आर नॉट अगेन्स्ट कजिनोज बट वी आर सेईंग दॅट आमचे जे अधिकार आसा, आमचे जे हक्क आसा, आमची जी वेतनाची थकबाकी आसा, आमचो जो ओव्हरटायम आसा, यू पे दॅट. You pay us the overtime. You pay us our legal dues. You resolve all our problems. आता पळोवपाक गेल्यार जेन्ना डिपार्टमेंट वेगळे केले न्हू आनी कॅप्टन ऑफ पोर्टा कडेन R&Dचे कांयच ना. सगळे ताका डायरेक्टर मेळटा. सो एडिशनल ताकाच दिला. सो तुमी ताका मेळप अशी इम्पॉर्टंट दिसना. See, the whole issue is whether a person is qualified to hold a particular position. This is our issue. So, according to us, whoever जो हुद्देदारी आसा जर तर ताका रिक्वायर्ड क्वॉलिफिकेशन ना आणि ही कॅनॉट एक्ट एज द हेड ऑफ द डिपार्टमेंट. According to us, the position is not clear. आम्ही गव्हर्मेंटा कडेन मागला की हेचेर क्लॅरिटी दी म्हणून. आम्ही आयज सुद्दां हांगा येयल्यात. आमकां क्लॅरिटी जाय. आमी आनी एक मुद्दो घेवन येयल्या की ह्या डिपार्टमेंटान जावं सरकाराच्या खंयच्याच डिपार्टमेंटान रिटायर्ड जाल्ल्या कामगाराक जावं रिटायर्ड जाल्ल्या अधिकाऱ्याक एक्सटेन्शन मेळपाक जायना. हो आमचो ठाम थीम निर्णय आसा. कित्याक नवे भुरगे नव्यो नोकऱ्यो तयार जाय. तुमी आनीक मेन्शन केले करप्शनाचे चार्जीस. कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल कॅग ताज्या ऑडिटाच्या रिपोर्टान फायनान्शियल इरेग्युलॅरिटी हे नमूद केल्ले आसा ह्या डिपार्टमेंटान. देर आर फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज which is been pointed out in the CAG report. If that is true, the government has to find out. कॅप्टन ऑफ पोर्टान म्हटलं का R&D? That is in R&D department, I think. But it is in the CAG report. So why government is not investigating the CAG report? Why, whom you are shielding? Thank you. Jai TLC. Jindabad, Jindabad. Jai TLC. Jindabad, Jindabad. Nakare Nakar. Nakare Nakar.